नमस्कार मित्रांनो. तर आज झालेली आहे पावसाला सुरुवात. आज 4 जून याच दिवशी रिझल्ट पण लागला आणि याच्यामध्ये सर्वांनाच धाकधूक होती की कोण जास्त मताने निवडून येणार. तर पहिल्यांदा पावसाने पुण्यात हजेरी लावलेली आहे आणि एकदम जोरदार असा पाऊस पडायला सुरू आहे. तर ही जागा आहे सध्या भोसरी, मुळशी, पुणे ठिकाणी ती. तर इथे बघू शकता इमारतीला कट्टा खणलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा पाणी साठलंय. तर सर्व रोड एकदम सामसूम झालेला आहे कारण जोरात पाऊस सुरू आहे आणि गरजायला पण जोरात सुरू आहे. तर इथं खालीच बाल्कनीमध्ये त्यांनी झाडं वगैरे लावलेले आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा झाडांना पाणी मिळत आहे. तर हे मी बसने चाललो होतो, तर आज कोणती तरी पार्टी तिथे विजयी झालेली आहे, त्यामुळे एकदम गुलाल उधळून आणि डीजे लावून सॉन्ग सुरू आहेत. तर हा दुसरा व्हिडिओ बाल्कनीमधून. हा पाऊस साधारणतः अर्धा तास चालला एकदम जोरात आणि आज अचानक लोकांना पळून करून सोडलं. म्हणजे अचानकच वातावरण बदललं आणि अर्ध्या ते 1 तासामध्ये सगळे चेंज झालेले आहेत. तरी संध्याकाळच्या जवळपास 5:30च वाजलेले आहेत, पण एकदम असं आभाळ म्हणजे भरून आलेलं आहे आणि माहीत नाही आणखी किती वेळ पाऊस वगैरे पडेल. तर सर्वजण एकदम घरातून म्हणजे दरवाजा लावून बसलेले आहेत कारण वारं पण सुटलेलं आहे आणि पाऊस पण जोरात येतोय. सगळ्या साईडने एकदम पॅक आहे. एकदम थंडीचं पण वातावरण, पावसाचं वातावरण आणि त्याच्यामध्ये लाईट वगैरे तर सगळीकडचे गेलेले आहे. आता हे इमारतीवाले त्यांचं पुढं काम कसं करतील त्यांनाच माहिती. तर रोडवरती सुद्धा असे पाणी साठलेले वगैरे दिसत आहे जरा जरा. तर हे ऑफिसवरून घरी जात होतो, तर ऑफिसमध्ये पण 4 वाजता पाऊस झालेला आणि जस्ट पाऊस संपून हे झालं होतं, त्यामुळे ते सुकलं होतं. ह्यो परत घरापुढूनच व्हिडिओ काढलेला आहे की पावसाचा व्ह्यू वगैरे दिसता यावा आणि कसं वाटतंय, कारण पहिला पाऊस टिपण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर काय एकदम भूक लागली, त्यामुळे गरमागरम चिकन लॉलीपॉप आणि चिकन लेग पीस आणायला गेलो आणि तिथून मस्तपैकी एक ₹50 चिकन लेग पीस घेतला. कारण अशा पावसाळ्यामध्ये गरमागरम खायची काय ना काहीतरी इच्छाच होते. त्याच्यानंतर संध्याकाळी गेलो हॉटेलला आणि तिथे हॉटेलवाल्यांनी बघा कसं मस्तपैकी कांदा आणि लिंबू चिरून दिलेला आहे. नुसतं बघून तोंडाला पाणी सुटतंय. त्यांची वाढण्याची जी पद्धत असते त्याच्यामध्येची काहीतरी खासियत असते. तसंच मगाच्या व्हिडिओमध्ये दाखवायचं राहिलं की हे चिकनचे असे पण पीसेस मिळतात. तुमच्याकडे त्याला काय म्हणतात सांगा. आणि हे चिकनच्या रोट्या तंदुरी भाजण्यासाठी त्यांनी केलेली चोळ. त्यासोबतच घेतली चिकन बिर्याणी, चिकन तंदुरी बिर्याणी जी की ₹100 मिळते फुल. आणि घरी आल्यानंतर त्याचा मस्तपैकी एक चिकन लेग पीस, चिकन बिर्याणी, त्याच्यासोबतच चिकन रस्सा वगैरे आणला होता. असा त्याचा बेत केला. लॅपटॉपवरती मस्तपैकी वेब सिरीज लावलेली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी घरासमोरून एक वरात निघालेली, जे की बैलजोडी विजयी झालते आणि त्याची मिरवणूक काढलेली. तर त्याच्याबद्दलचा मी व्हिडिओ टाकलेलाच आहे. याच्यामध्ये फक्त एक त्याचा थोडासा व्हिडिओचा शॉट घेतलेला आहे आणि हे बघू शकता लोकांनी असं किती मस्त लाइटिंगचे डिझाईन वगैरे इथे केलेले आहे. तर ह्याच्याबद्दलचा पूर्ण व्हिडिओ आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकलेलाच आहे. पण ही खूप मोठी वरात वगैरे त्यांनी काढली होती. तर तुमच्याकडे वगैरे असं असतंय का? का हे बैलजोडीचं आहे का लग्नाच्या आधीचं आहे काय फिक्स माहीत नाही. बट असंच काहीतरी आहे आणि खूप मोठं होतं. म्हणजे त्यांनी असं खूप मोठा ह्याच्यावरती खर्च वगैरे केलेला होता. एकदम डीजे वगैरे लावला होता आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये त्याचा आवाज ऐकायलाच येतच असेल बऱ्यापैकी. तर अशा प्रकारे इकडे बैलांना हे केलं जातं म्हणजे मस्तपैकी. आणि पुण्यामध्ये जर तुम्ही फ्लॅट वगैरे जर बघत असाल तर सध्या गोदरेजने असे फ्लॅट लॉन्च केले, ज्याची 2 BHK फ्लॅट आहे. जागा आहे जवळपास 700 स्क्वेअर फूट एरिया आणि याची किंमत जर म्हणाल तर 95 लाख आहे 2 BHK साठी. 3 BHK म्हणाल तर 1.2 करोड. तर एवढे महागडे हे फ्लॅट आहेत आणि त्याच्यासोबतच इथे प्लॉटिंग पण केलेलं आहे. तर हे जर मी असं हळूहळू रेकॉर्ड केलंय, तर हे इमारत पूर्णपणे वरपर्यंत जर बघितली तर खूप मोठी आहे. म्हणजे 30 ते 40 मजली इमारत आहे आणि जे खाली बघितलं ते गार्डन होतं. तर हा डेमो आहे, ही काय रिअल इमारत नाही आहे. तर तुम्हाला कोणाला बुक करायचे असेल तर कमेंटमध्ये हे करू शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय.